नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। मंगलमूर्ती गणरायाचं चैतन्यदायी आगमन। कोल्हापूर शहरातील राजारामपुरीमधील गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुकींचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ। सरकारनं मराठा समाजाला न्याय द्यायला हवा। मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चा संदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांचं मत। पूरस्थितीच्या काळात रुग्णसेवेतील हेळसांड भोवली। गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांसह 6 जणांना कारणे दाखवा नोटीस। 2 परिचारिकांवर निलंबनाची कारवाई। गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी। राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी इथली घटना। आणि यंदाच्या गणेशोत्सवात मान्यवरांच्या घरच्या श्रींच्या आरतीमध्ये आज पाहूयात आमदार सतेज पाटील यांच्या घरच्या श्रींची आरती। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले। भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले। गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। भक्तांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आज कोल्हापूर शहरातील गणेश भक्तांनी उत्साहात स्वागत केलं। शहरातील कुंभारवाडे सकाळपासूनच गणेश भक्तांच्या गर्दीनं फुलून गेले होते। कोल्हापूर शहरातील शाहूपुरीमधील कुंभार गल्ली, गंगावेश, पापाची तिकटी परिसरातील कुंभार गल्ली, याचबरोबर राजारामपुरी, लक्ष्मीपुरी अशा अनेक ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीला ठेवण्यात आल्या होत्या। मूर्ती खरेदीसाठी गणेश भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। खरेदीनंतर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात गणेश भक्त गणेश मूर्ती घेऊन जात होते। अनेकांनी सामुदायिक पद्धतीनं ढकल गाड्यावरून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गणरायाला घरी नेलं। अनेक नवदाम्पत्य पहिल्यांदाच मूर्ती खरेदीसाठी एकत्र आले होते। त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पाहायला मिळाला होता। या सगळ्यात पालकांसोबत आलेल्या लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहणारा होता। छत्रपती घराण्यातील गणरायाचं शाही लवाजम्यासह मोठ्या थाटामाटात आगमन झालं। खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा, श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी राजघराण्यातील सर्व सदस्य उपस्थित होते। खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी गणरायाकडे जनतेची सर्व विघ्न दूर होऊ देत अशी प्रार्थना केली। पुढच्या वर्षी लवकर या ही भक्तांची साद ऐकत गणपती बाप्पा आज आपल्या भक्तांच्या घरी आले। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज श्री गणेशाच्या आगमनानं चैतन्य निर्माण झाले। कोल्हापूरकरांना राजघराण्यातील श्रींच्या प्रतिष्ठापनेचं विशेष औत्सुक्य असतं। परंपरेनुसार आज सकाळी जुना राजवाड्यातून आज शाही लवाजम्यासह मानाच्या पालखीतून गणरायांचं नव्या राजवाड्याकडे प्रस्थान झालं। पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींच्या पालखीचं राजघराण्यातील सदस्यांनी नव्या राजवाड्यात स्वागत केलं। त्यानंतर खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना करत आरती करण्यात आली। खासदार शाहू महाराज छत्रपतींनी गणरायाकडे जनतेची विघ्न दूर व्हावीत अशी प्रार्थना केली। यावेळी महाराणी याज्ञसेनी छत्रपती, युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्य उपस्थित होते।
गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील मनमानी कारभारामुळे एका मातेला तिचं नवजात बाळ गमवावं लागलं होतं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातच ही घटना घडल्यानं त्यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी अंती आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी या रुग्णालयातील 6 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तर 2 अधिपरिचारिकांना निलंबित केलंय. 19 ऑगस्ट रोजी गगनबावडा तालुक्यातील बोरबेट गावातील कल्पना आनंदा डुकरे या प्रसूती वेदना होत असल्यानं गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणण्यात आलं होतं. तेव्हा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील आसळज, खोकुर्ले, मांडुकली आणि लोंघे या ठिकाणी पाणी आल्यानं कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद होती. अशा परिस्थितीत गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना CPRमध्ये नेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर पुराच्या पाण्यातून वाट काढत CPRमध्ये नेले जात असतानाच कल्पना यांची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. दुर्दैवानं यामध्ये नवजात बालकाचा मृत्यू झाला. संतापजनक बाब म्हणजे कर्तव्यावर असणाऱ्या करिश्मा हवळ आणि सुषमा सूर्यवंशी या परिचारिका कल्पना यांना त्या स्थितीत सोडून घरी गेल्या. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच एका मातेला प्रसूती दरम्यान योग्य उपचार न मिळाल्यामुळं आपलं बाळ गमवावं लागल्यानं संताप व्यक्त होत होता. सार्वजनिक आरोग्य विभागानं या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेत चौकशी सुरू केली. या चौकशी अंती आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी गगनबावडा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज दाते, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित पाटील, डॉक्टर रुपाली चिंचणीकर, औषध निर्माता KT सडोलीकर, प्रयोगशाळा अधिकारी आणि सहाय्यक चिमाजी आपटे, अभिजित पाटील, कनिष्ठ लिपिक सागर कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर हवळ आणि सूर्यवंशी या अधिपरिचारिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या घरी आज मोठ्या उत्साहानं गणपती बाप्पांचं आगमन झालं. गणरायाची प्रतिष्ठापना करत त्यांनी बाप्पांना राज्यातील सगळी विघ्न दूर करत जनतेला सुखी ठेवण्याचं साकडं घातलं. गणेशोत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपाबरोबर घराघरामध्ये होणारं बाप्पाचं आगमन भक्तांना सुखावणारं असतं. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या यशवंत निवासस्थानी आज सकाळी मंगलमय वातावरणात बाप्पांचं आगमन झालं. संपूर्ण पाटील कुटुंबियांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात बाप्पांची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी गणराया चरणी सर्व विघ्न दूर करत राज्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे असं साकडं घातलं. विघ्नहर्ता म्हणून गणरायाचं आगमन आज आपण उत्साहानं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, परदेशामध्ये आपण करतो. माझी विघ्नहर्त्याजवळ एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची दुःख नष्ट होत, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आनंद आणि समृद्धी या ठिकाणी मिळो, हीच गणरायाचरणी प्रार्थना असणार आहे. आणि पुढचे 10 दिवस आपण अत्यंत उत्साहानं, शांततेनं महाराष्ट्रामध्ये हा गणेश उत्सव अत्यंत उत्साहपूर्वक साजरा करू, यासाठी शुभेच्छा. यावेळी DY पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी D पाटील, अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील, वैजयंती संजय पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पूजा पाटील, DY पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील, देवश्री सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी इथं भात शेतीच्या राखणीसाठी गेलेले कुकुडवाडी इथले शेतकरी नामदेव शिंदे यांच्यावर गव्यानं हल्ला केलाय. या हल्ल्यात जखमी झालेले शिंदे यांच्यावर राधानगरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी राधानगरी तालुक्यातील कुकडूवाडी इथले शेतकरी नामदेव शिंदे हे कुंभारवाडी इथल्या कोंड्याचा नाळवा या शेतात राखण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी गवा रेड्यानं त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला आणि पाठीला दुखापत झाली आहे. जखमी नामदेव शिंदे यांच्या मुलानं ही माहिती दिली आहे. पप्पा सकाळी वैरणी शेतात रखवालीसाठी, भात रखवालीसाठी गेले होते आणि गव्याचा हल्ला, गहू शेतात भात खाऊन जंगलात उभारलेला होता, परंतु शेतात बांधा उभारलेला असल्यामुळे कुत्र्या त्यांच्या अंगावर भुकल्यामुळे ते गव्हाने कुत्रं का भुकतो बघण्यासाठी पाठीमागे आले, तर गहू पाठीमागून येऊन पुढे धडक मारली व पप्पा खाली शेतात बांधावर पडलं व नंतर खाली पप्पांच्या पायावर पाय देऊन गहू पुढे गेला आणि पप्पांना आता आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेले आहे. वन विभागाचं कोण आलं होतं? वन विभागाचे साबळे साहेब आले होते, त्यांनी आता पंचनामा वगैरे करून तिकडनं आलेले आहे.
गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नामदेव शिंदे यांच्यावर राधानगरीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर वन विभागाच्या रेस्क्यू टीमसह वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यामध्ये वनपाल संजय भाट, वनरक्षक जितेंद्र साबळे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. आज भाद्रपद चतुर्थी. आज मंगलमूर्ती गणरायाचं भक्तांच्या घरी आगमन झालं. आजपासून सुरू झालेल्या या उत्सवामध्ये आपण दररोज कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवरांच्या घरच्या गणपती बाप्पांच्या आरतीमध्ये सहभागी होणार आहोत. आज पहिल्या दिवशी पाहूयात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या घरच्या श्रींची आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक ऐक्याचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरमध्ये आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं धर्मापलीकडच्या सेवेचं दर्शन घडलं. कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक जितेंद्र शिंदे यांच्यासह अल्लाउद्दीन नाकाडे आणि एजाज नाकाडे या मुस्लिम बांधवांनी सुद्धा गणेश भक्तांना गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी मोफत सेवा दिली. कोल्हापूरकर आपापल्या घरात आपला धर्म प्राणपणानं पाळतात, पण सार्वजनिक ठिकाणी ते माणुसकीच्याच धर्माला प्राधान्य देतात. आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्याचं दर्शन घडलं. शहरातील गणेश भक्तांना बाप्पांची मूर्ती त्यांच्या घरी नेणं सोयीचं व्हावं यासाठी महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे शहर प्रमुख अल्लाउद्दीन नाकाडे आणि उद्योजक एजाज नाकाडे यांनी 15 रिक्षांच्या माध्यमातून मोफत सेवा दिली. आज दुपारपर्यंत कोल्हापूर शहरातील गंगावेश, कुंभार गल्ली, पापाची तिकटी, बापट कॅम्प, शाहूपुरी, कुंभार गल्ली या ठिकाणाहून गणेश मूर्ती घरी नेणाऱ्या शेकडो गणेश भक्तांनी या सेवेचा लाभ घेतला. आज आम्ही गणेश चतुर्थीनिमित्त कोल्हापूर शहरात एक 15 रिक्षा याचा मोफत प्रवास ठेवलेला आहे. म्हणजे गणपती घरपोच तुम्हाला मोफत करणार. आणि हे याचा उद्दिष्ट एकच आहे की कोल्हापूर हे शाहूंची नगरी आहे आणि ते सर्व धर्म एकोपण राहतात आणि ती राहावीत यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आमचं पहिलं वर्ष आहे. यावर्षी 15 आहेत, पुढच्या वर्षी 30 होतील, त्यानंतर सर्व वाढत जातील आणि सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा ही मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 11 वर्षांपासून रिक्षाचालक जितेंद्र शिंदे हे सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत गणेश भक्तांना चतुर्थीला मोफत रिक्षा सेवा उपलब्ध करून देतात. आज त्या शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, RK नगर, गोखले कॉलेज, चंबूखडी, दौलतनगर, कसबा बावडा या परिसरात राहणाऱ्या गणेश भक्तांच्या घरी श्रींना पोहोचवण्यासाठी सेवा दिली. आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेनं जितेंद्र शिंदे गेल्या 11 वर्षांपासून ही सेवा पुरवतायत. जितेंद्र शिंदे यांनी कोरोना काळासह पूरस्थितीमध्ये सुद्धा आपल्यातील सेवाभाव जपला होता.
ते गरोदर माता, दिव्यांग यांच्यासाठी मोफत रिक्षा उपलब्ध करून देत समाज ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करतायत. जाती धर्माच्या भिंती तोडून समाज कर्तव्याच्या भावनेतून काम करणारे रिक्षा व्यावसायिक नाकाडे आणि शिंदे यांचं गणेश भक्तांकडून कौतुक होत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा समाज बांधवांसह मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना खासदार शाहू महाराज छत्रपतींनी सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला न्याय द्यावा असं मत व्यक्त केलंय. ते जरांगे पाटील तर निघालेले आहे आणि एकीकडे जनता आणि जरांगे पाटील आहेत आणि दुसरीकडे शासन आहे. शासनाने त्यांना न्याय द्यावा. नाही, त्यांना अजून न्याय मिळाला नाही हे स्पष्ट झालेलं आहे आणि न्यायासाठी प्रयत्न करणं हा सगळ्या जनतेचा अधिकार आहे. आपले विचार जनतेच्या पुढे मांडण्याचाही अधिकार आहे, तसंच शासनाच्या पुढे मांडण्याचा अधिकार आहे. शासनाने इकडे लक्ष दिलं पाहिजे, मनापासून लक्ष दिलं पाहिजे आणि प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा आणि आरती झाल्यावर चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा यंदाही कायम आहे. संघाच्या कोल्हापुरातील ताराबाई पार्क कार्यालयात संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी गोकुळचे दूध उत्पादक, ग्राहक, कर्मचारी, अधिकारी आणि संघाचे हितचिंतक यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गोकुळ परिवारातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर आहे. उत्सवाच्या माध्यमातून संघातील सदस्यांमध्ये एकता, स्नेह आणि उत्साह निर्माण होत असल्याचं चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं. यावेळी संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष गोरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, अशोक पाटील, बाजीराव पाटील, विनोद वानखेडे, सुभाष नाळे, बाळासो वायदंडे, कृष्णात पाटील, प्रथमेश पाटील, नितीन तोडकर, राहुल थोरवडे यांच्यासह गणेशोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. वस्त्रनगरी इचलकरंजीत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं भक्तांनी वाजत गाजत स्वागत केलं. आज घरोघरी लाडका बाप्पा विराजमान झाला. पहाटे 5 वाजल्यापासून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी भक्तांनी कुंभारवाड्यांमध्ये गर्दी केली होती. इचलकरंजीत आज घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं. पहाटे 5 वाजल्यापासून कुंभारवाड्यात बाप्पाला नेण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात वस्त्रनगरी इचलकरंजी दुमदुमून गेली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत गाजत बाप्पांची आगमन मिरवणूक काढत बाप्पांची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने गणपतीचं आगमन होते. लोक फारच उत्साहामध्ये गणपतीचं यावेळी स्वागत करत आहेत. मागील अनेक वर्षे आपण मंदीमध्ये होतो इचलकरंजी सिटी, पण ह्या वर्षी जर बघता या 2 वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा उत्सुक प्रतिसाद आहे आणि आम्ही सुद्धा आमच्या कुटुंब म्हणून गेली 1 वर्षभर या सणाची वाट बघत असतो. हा असा एकच सण आहे वर्षातील की त्याच्यामध्ये लहान मुलांच्यापासून वयस्कर लोकांच्यापर्यंत सगळ्यांना त्याचा आस्वाद घेता येतो. त्याच्यातनं भक्तीचा मार्ग आहे, त्याच्यातून आध्यात्मिक आपल्याला 11 दिवस पूर्ण केले जातात. शहरातील गांधी चौक परिसरात मंडळांनी गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढली. आगमन मिरवणुका पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र भक्तिमय आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. शिराळा तालुक्यात आज गणरायाचं मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. घरगुती गणेश मूर्तींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींची उत्साही वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. शिराळा तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या स्वागतासाठी मंडप आणि स्टेजची व्यवस्था 2 दिवस अगोदरच करून ठेवली होती. सकाळी घरगुती तर दिवसभर सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात सर्वत्र गणरायाची स्थापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी लाईट इफेक्ट्स, डॉल्बीचा ठेका आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश मूर्तींच्या मिरवणुका काढल्या.
शिराळा तालुक्यातील नाटोली इथल्या शिवस्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळानं टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये भगव्या पताकांसह डोक्यावर तुळस घेऊन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले गणेश भक्त सहभागी झाले होते. राधानगरी तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. रिमझिम पावसातच राधानगरी तालुक्यातील गणेश मंडळांसह घरोघरी बाप्पाचं आगमन झालं. राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली इथल्या शिवशक्ती कलाक्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळांच्या श्रींची आगमन मिरवणूक वेगळेपण जपणारी ठरली. राधानगरी तालुक्यात रिमझिम पावसातच सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. सोन्याची शिरोलीमधील शिवशक्ती कलाक्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळानं डॉल्बी आणि इतर अनावश्यक गोष्टींना फाटा देत धार्मिक परंपरा जपण्याचा प्रयत्न केलाय. या मंडळानं संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रथ ओढण्याचा मान मिळवलेल्या बैलांच्या जोडीत बसवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात आली. या बैलजोडीवर JCBतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. या माध्यमातून परमात्मा आणि भक्तीचा मार्ग गावामध्ये पेरण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचं तरुणांकडून सांगण्यात आलं. शिवशक्ती तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात किंवा परमार्थाचा मार्ग जपण्याचं काम दरवर्षी या मंडळाच्या माध्यमातून केलं जाते. गेल्या वर्षी मला वाटतं जवळजवळ 150 ते 200 वारकरी लहान वारकऱ्यांच्या संवाद मिरवणुकीमध्ये गणपतीची मिरवणूक गेली होती. हाच वारसा जपत यावर्षीसुद्धा आळंदीच्या तुकोबा माऊलींच्या पालखीसाठी जी बैलजोडी वापरली जाते, माणिक जोडी, यावर्षी 2025चा मान जिला मिळाला पालखीचा, ती जोडी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे मंडळाच्या माध्यमातून. आणि सगळ्यांना काही त्या आळंदीच्या वारीसाठी जाता येत नाही, पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहता येत नाही, पण ती पालखी सोहळ्याचं खास आकर्षण असणारी बैलजोडी या ठिकाणी आणून त्या परमार्थ भक्तीचा मार्ग या सोन्या शिरोलीमध्ये पेरण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. डॉल्बीला फाटा हा सगळ्यात मोठा या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. डॉल्बीमुळं आरोग्यावर होत असणारे परिणाम बघितले किंवा लहान मुलं, आजारी माणसं, वृद्ध नागरिक यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम बघितला तर तो फार घातक आहे. या मिरवणुकीतील बैलांची शिस्तबद्ध चाल, त्यांचा नजरेत भरणारा साजशृंगार आणि पंढरीच्या सेवेतून आलेली पवित्रता पाहून वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील गावागावातील कुंभारवाड्यांमध्ये गणेश भक्तांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण होतं. गणरायाच्या आगमनानंतर आता पुढील 10 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पन्हाळा तालुक्यातील गावागावातील कुंभारवाड्यांमध्ये गणेश भक्तांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. कोडोलीमध्येही कुंभारवाड्यात कोडोलीसह परिसरातील गावातल्या गणेश भक्तांनी गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मोठ्या भक्तिमय वातावरणात मूर्त्या नेल्या जात होत्या. ठिकठिकाणी श्री गणरायाची गावातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पन्हाळा तालुक्यात गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी 530 सार्वजनिक मंडळांनी नोंद केली आहे. त्यामध्ये कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 300 तर पन्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 230 मंडळांचा समावेश आहे. शिरोळ तालुक्यात गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, जयसिंगपूर, शिरोळ यासह गावागावात मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन झालंय. सकाळपासून गणेश भक्तांची बाप्पाला आणण्यासाठी लगबग सुरू होती. वाजत गाजत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमन मिरवणुका काढल्या. काही मंडळांच्या आगमन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट पाहायला मिळाला. बाप्पांच्या आगमनानं सर्वत्र चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. आगमन मिरवणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पन्हाळा तालुक्यातील कळे इथून गणेश मूर्ती नेण्यासाठी आज मोठी गर्दी झाली होती. इथल्या कुंभारवाड्यामधून दरवर्षी 5 तालुक्यांमध्ये जवळपास 250 सार्वजनिक मंडळांच्या आणि 6000 घरगुती गणेश मूर्ती नेल्या जातात.
पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या कुंभारवाड्यातून दरवर्षी पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, करवीर आणि राधानगरी या 5 तालुक्यांमध्ये गणेश मूर्ती नेल्या जातात. जवळपास 250 सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती आणि 6,000 घरगुती गणेश मूर्ती इथून नेल्या जातात. आज दिवसभर इथून गणेश मूर्ती नेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मंडळांनी आणलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून जाणारी लहान मुलं रिमझिम पावसात भिजत गणपती बाप्पा मोरया असा जल्लोष करत जात असल्याचं चित्र दिसत होतं. यावेळी कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि वाहतुकीचं नियोजनही चांगल्या प्रकारे करण्यात आलं होतं. यावर्षी गणेशोत्सवाच्या आगमनानुषंगाने कळ्यामध्ये जे काही मंडळ गणपती नेले जातात त्यांचं नियोजन एकेरी मार्गाने केले असल्यामुळं सध्या वाहतुकीचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे. मोठे सगळे गणपती ह्या दिशेने येत असल्यामुळं बाजारबागा रोडने येत आहेत आणि एंट्रीसाठी आतमध्ये कळे कोर्टाकडून एंट्रन्स ठेवलेला आहे. त्यामुळं वाहतूक एकदम व्यवस्थितपणे सुरू आहे. योग्य बंदोबस्त पण नेमलेला आहे आणि बाकी जे काही उपाययोजना करण्याच्या आहेत ट्रॅफिकच्या त्या सर्व योजना केलेल्या आहेत. या कुंभारवाड्यामधून गेल्या 2 दिवसांपासून गणेश मूर्त्या नेल्या जात आहेत. आज मात्र मूर्त्या नेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळपर्यंत ही गर्दी कायम होती. कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या गणेश मूर्तीची आगमन मिरवणूक गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात पार पडली. या मिरवणुकीतील लहान मुलांचं लेझिम पथक सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. गणेश भक्त मोठ्या संख्येनं या आगमन मिरवणुकीत सहभागी झाले होते. कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या वतीनं गेल्या 135 वर्षांपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश भक्तांच्या अपूर्व उत्साहात श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा उत्साहात संपन्न झाला. पापाची तिकटी इथल्या चौकातून सुरू झालेल्या या आगमन सोहळ्यात लहान मुलांचं लेझिम पथक आणि पारंपरिक वाद्यांचा दणदणाट पाहायला मिळाला. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आगमन सोहळा पार पडला. या आगमन सोहळ्यात श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरातील गणेशोत्सव मंडळांच्या श्रींच्या आगमन मिरवणुकीबद्दल गणेश भक्तांमध्ये उत्सुकता असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पारंपरिक वाद्यांच्या गजरात डीजे लाईट इफेक्टसह निघालेल्या मिरवणुकांमध्ये तरुणाईचा उत्साही सहभाग होता. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरातील गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुकीकडे संपूर्ण शहरवासियांचं लक्ष असतं. आज संध्याकाळी 6 वाजता जनता बाजार चौकातून आमदार सतेज पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक ढोलताशांचा गजर, डीजेच्या तालावर थिरकणारे तरुण आणि लाईट इफेक्ट्स अशा वैशिष्ट्यांसह निघालेल्या या मिरवणुकीत केरळ बीट्स या नृत्य प्रकारानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आमदार सतेज पाटील हे सुद्धा कार्यकर्त्यांसह मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी तरुणांची झुंबड उडाली होती. राजारामपुरी पोलिसांनी संपूर्ण मिरवणूक मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ड्रोनच्या माध्यमातून देखील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आलं. ध्वनी तपास यंत्रणा देखील कार्यरत होती. शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि निरीक्षक सुशांत चव्हाण स्वतः परिस्थितीवर नजर ठेवून होते. इचलकरंजी शहरात मंगळवारी गणपती सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. काल सायंकाळी 7 वाजता प्रांत कार्यालय चौक परिसरात भर रस्त्यात चारचाकीनं पेट घेतला. यावेळी नागरिकांची तारांबळ उडाली. अग्निशमन दलानं तात्काळ आग आटोक्यात आणल्यानं अनर्थ टळला. इचलकरंजी शहरात मंगळवारी गणपती सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे अनेक रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले असताना भर रस्त्यात एका चारचाकीनं पेट घेतला. काल रात्री सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला प्रांत कार्यालय चौक परिसरात एका चारचाकीनं अचानक पेट घेतला. या प्रकारामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी चालकानं प्रसंगावधान राखत लोकांना चारचाकीतून बाहेर काढलं. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी चारचाकीचं मोठं नुकसान झालंय.
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं कोल्हापूर शहराच्या मुख्य मार्गांवरून संचलन करण्यात आलं. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या संचलनादरम्यान मिरजकर तिकटी शिवाजी चौक इथं दंगल काबू पथकाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. गणेशोत्सवाच्या दरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. गणेशोत्सव मंडळांशी नित्यसंवादासाठी संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. गणेश आगमन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मुख्य मार्गावरून संचलन करण्यात आलं. मिरजकर तिकटी इथून सुरू झालेलं संचलन खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, महापालिका, शिवाजी महाराज चौक या मार्गावरून काढण्यात आलं. यावेळी काही ठिकाणी दंगल काबू पथकाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या संचलनात अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संजीव कुमार झाडे, श्रीराम कन्हेरकर, संतोष डोके, सुशांत चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेतील कलकल ग्रुपच्या अद्वितीय गणेश मूर्तीचा उद्घाटन सोहळा रविवारी 24 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यावेळी पुण्यातील रमण बाग ढोल पथकानं सर्वांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर शहरातील अनेक गणेश मंडळांनी गेल्या 4 दिवसांपासून बाप्पाची आगमन मिरवणूक काढत बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाच्या आगमन मिरवणुका काढण्यात आल्या. कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेतील कलकल ग्रुपनं यंदा गजकर्णाच्या निमित्तानं भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा उद्घाटन सोहळा रविवारी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कलकल ग्रुपची अद्वितीय गणेश मूर्ती होती. 5 शरीर आणि 1 डोकं असलेल्या श्रीकृष्णाच्या शिल्पाचा संदर्भ घेऊन मंगलमूर्तीची ही रचना करण्यात आली आहे. या उद्घाटनाच्या निमित्तानं पुण्यातील प्रसिद्ध रमण बाग ढोल पथकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रविवारी सायंकाळी दिलबहारच्या राजाचं देखील आगमन झालं. शहरातील बिंदू चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत शाहू गर्जना ढोलताशा पथक प्रमुख आकर्षण बनलं. ढोल ताशाच्या दणदणाटात परिसर दणाणून गेला होता. अशा उत्साही वातावरणात दिलबहारच्या राजाचं आगमन झालं. आगमन मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातकणंगले तालुक्यातील हेरले गावात शिवीगाळ केल्याच्या गैरसमजातून तसंच पूर्ववैमनस्यातून हल्ल्याचा प्रकार घडलाय. यामध्ये हारून जमाल देसाई हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलंय. हेरले गावातील दर्गा कमिटीनं रविवारी 24 ऑगस्टला आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात हारून देसाई पत्नीसह सहभागी झाले होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला होता. हारून यांनी त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली, पण हारून यांनी तिथं उपस्थित महिलांना शिवीगाळ केल्याच्या गैरसमजातून साहिल आणि निहाल मोकाशी यांनी हारून यांच्या अंगावर धावून जात त्यांना धमकावलं. तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी तो वाद मिटवला. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला हारून देसाई शेताकडे गेले असताना शिवीगाळीच्या गैरसमजातून आणि पूर्ववैमनस्यातून इब्राहिम खतीब, साहिल मोकाशी, निहाल मोकाशी यांच्यासह 9 जणांनी धारधार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला. ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी जखमी देसाई यांना हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी नेलं होतं. मात्र देसाई गंभीर जखमी असल्यानं त्यांना CPRमध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेला 24 तास झाले तरी गुन्हा दाखल झालेला नव्हता. अखेर काल मंगळवारी सायंकाळी हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मंगलमूर्ती गणरायाचं चैतन्यदायी आगमन. कोल्हापूर शहरातील राजारामपुरीमधील गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुकींचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ. सरकारनं मराठा समाजाला न्याय द्यायला हवा. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चा संदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांचं मत.
पूरस्थितीच्या काळात रुग्णसेवेतील हेळसांड भोवली गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांसह 6 जणांना कारणे दाखवा नोटीस, 2 परिचारिकांवर निलंबनाची कारवाई. गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी इथली घटना. आणि यंदाच्या गणेशोत्सवात मान्यवरांच्या घरच्या श्रींच्या आरतीमध्ये आज पाहुयात आमदार सतेज पाटील यांच्या घरच्या श्रींची आरती. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.